कोहिणी पाटण ग्रामपंचायतच्या वतीनं दिव्यांगांना 5% निधीच्या धनादेशचं वितरण. माजी आमदार भीमरावजी धोंडे, युवा नेते अजय धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी वाटचाल. ग्रामपंचायत 5% दिव्यांग कल्याण डीबीटी निधी योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1,356 रुपये प्रमाणे 8,136 रुपयांचा धनादेशाचं वितरण आज दिनांक 25 मार्च रोजी माजी आमदार भीमरावजी धोंडे, युवा नेते अजय धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आष्टी तालुक्यातील कोहिणी पाटण ग्रामपंचायतीच्या वतीनं सन 2025-26 वर्षातील ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगांसाठी असलेल्या 5% निधीचं वाटप करण्यात आलंय. यामध्ये 6 लाभार्थींना 8,136 रुपयांचे धनादेश दिले आहेत. त्याचबरोबर शासन स्तरावरील दिव्यांगांसाठी येणारा निधी वेळोवेळी वाटप केला जातो. तसेच शासनाच्या वतीनं ज्या ज्या दिव्यांगांसाठी योजना असतील त्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू, असं मत माजी आमदार भीमरावजी धोंडे यांचे कट्टर समर्थक तथा सरपंच दादासाहेब जगताप यांनी झुंज मराठीशी बोलताना सांगितलंय. यावेळी उपसरपंच अर्चना भवर, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार पारेकर, कैलास भवर, राहुल खंडागळे, बिभीषण भवर, बाळू वनवे, मंगल भवर, अनिल जगताप, दादासाहेब पवार, सतीश भवर, चंद्रकांत दाणी, महादेव पवार, अशोक भवर, सुभाष बोराडे, संपत बोराडे, भीमराव पवार यांच्यावर ग्रामस्थ उपस्थित होते. झुंज मराठीसह संदीप जाधव, आष्टी, बीड. सर्वप्रथम मी झुंज मराठीचे मनापासून आभार मानतो. आज आष्टी बावडा शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब, युवकांचे नेते सन्माननीय अजयदादा धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय कोहिणी पाटण अंतर्गत दिव्यांगांसाठी 5% निधीचा आपण या ठिकाणी वाटप केला आहे. तरी या ठिकाणी आपण 6 लाभार्थ्यांना हा निधी वाटप करून तसेच येणाऱ्या काळात शासनाच्या विविध योजना आपण ग्रामपंचायतच्या अंतर्गत राबवणार आहोत. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोहिणी आणि पाटणच्या ग्रामस्थांनी या दिव्यांगाच्या लाभार्थ्यांनी याचा लाभ घेऊन याची नोंदणी ग्रामपंचायत कार्यालयाला करावा, असं आम्ही आग्रहाची विनंती करीत आहोत.